प्रबुद्ध हो मानवा, प्रज्ञेचा हा प्रकाश दाविल मार्ग तुला रे नवा। प्रबुद्ध हो मानवा, हो कणा कणानी ज्ञान वेचुनी, सिद्धार्थाच्या हृदयांतरी ज्ञान ज्योत चेतली। बुद्ध मुखाने ह्या ज्योतीची प्रभा जगी फाकली। त्या दीपाने तुगी चेतवी, त्या दीपा। सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांना सगळ्यांचे सुखो बुद्धान उपादो, सुखा सधम्म देसना, सुखा संगस्स सामगे, समगान तपो सुखो। सुखकर आहे बुद्धाचा जन्म, सुखकर आहे सधम्म देसना, सुखकर आहे समूह तपस्या। उपस्थित बंधूंनो, या ठिकाणी मी माझ्या प्रवचनाला सुरुवात करत असताना माझा आजचा जो विषय आहे की भगवान बुद्धांची वर्षावास। अखंड विश्वाला ज्यांनी शांतीचा आणि दुःख मुक्तीचा मार्ग दाखविणारे दुःखमुक्त महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बुद्धांच्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सधम्म आणि या सधम्माचा गेले 2600 वर्षापासून प्रचार आणि प्रसार करणारा भिक्खू संघ, अशा बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांना त्रिवार वंदन। चक्रवर्ती सम्राट अशोक, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले व या बुद्धाच्या पावन भूमीमध्ये मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या उद्धारासाठी ज्या ज्या महान मानवांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं, त्या सर्व महान मानवांना कोटी कोटी वंदन। उपस्थित बौद्धधन पंचायत समिती शाखा क्रमांक 448, त्याचबरोबर प्रबुद्ध सेवा संघ रजिस्टर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सचिनजी कांबळे साहेब, ज्यांनी खऱ्या अर्थानं अत्यंत सुंदर वाणीनं धम्म संस्कार विधी घेतल्या त्या आमच्या भगिनी, आणि आपण सर्व उपस्थित असणारे आदरणीय उपासक उपासिकांनो, बंधूंनो, या ठिकाणी आपणा सर्वांना माहित आहे की बौद्ध धर्मामधला व वर्षावासाचा जो काळ आहे हा अत्यंत महत्वाचा काळ आहे। कारण वर्षावास हा श्रमण संस्कृती मधला अत्यंत अभिन्न असा भाग म्हटला जातो, आणि हा वर्षावास ज्याला चातुर्मास म्हणून म्हटलं जातं, हा वर्षावास बौद्ध धर्म आणि जैन धर्म या दोन धर्मामध्ये केला जातो। आणि या वर्षावासाला सुरुवात आषाढ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत हा वर्षावास चालू असतो, आणि वर्षावासाच्या समाप्तीचा जो कार्यक्रम असतो तो कार्तिक पौर्णिमेचा असतो। म्हणजे जवळजवळ 4 महिन्याचा हा कार्यक्रम असल्यामुळे याला चातुर्मास असं म्हटलं जात आहे। आणि हा वर्षावास बुद्धांच्या काळापासून चालू झालेला आहे, आणि या वर्षावासाच्या काळाच्या निमित्तानं आपण सर्वजण श्रद्धावान उपासक उपासिका या बौद्धधन पंचायत समिती शाखा क्रमांक 488, त्याचबरोबर प्रबुद्ध सेवा संघ या दोन्ही संघटनांच्या माध्यमातून जी प्रवचन मालिकेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्या प्रवचन मालिकेमधलं पहिलं पुष्प गुंफण्याची संधी आपण मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी प्रथमतः आपला सर्वांचा या ठिकाणी आभारी आहे। बंधूंनो, मी 2016 मध्ये बौद्धाचार्य म्हणून सनद प्राप्त केलं बौद्धधन पंचायत समितीच्या माध्यमातून। 2016 ला मी सामनेर म्हणून झालो, आणि गेले 3 वर्षापासून मी जो काही धम्म शिकलेला आहे, मी जो काही धम्म वाचलेला आहे, ग्रहण केलेला आहे, तो जो काही मला धम्म कळला
तो धम्म लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न करत आहे. आपण ही जी मला संधी उपलब्ध करून दिली की आज भगवान बुद्धांचे वर्षावास या विषयावर माझे विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. बंधून असं म्हटलं जातं की दुर्लभ आहे माणसाचा जन्म, दुर्लभ आहे सद्धम्म श्रवण. आज खऱ्या अर्थानं या धावपळीच्या युगामध्ये माणसाला सद्धम्म श्रवण करण्यासाठी वेळच राहिलेला नाही. मनुष्य उदरनिर्वाहाच्या पाठी एवढा धावपळ करत आहे की ज्यामुळे आपल्याकडे वेळच असला नाही की आपण धम्म श्रवण करायला जाऊ. परंतु आज या ठिकाणी येऊन आपणा सर्वांना पाहून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल मला खऱ्या अर्थानं खूप आनंद होत आहे आणि मी आपल्या सर्वांच्या प्रती साधुकार व्यक्त करते. आपल्या सर्वांचं मंगल हो अशी आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना करतोय. आज खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माचे अनुयायी कसे असावे, आज आपल्याकडे पाहिल्यानंतर मला समाधान होत आहे की वर्षावासाच्या काळामध्ये या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं, त्या कार्यक्रमाला जेव्हा येथील सदस्य लोक, रहिवासी लोक, आपले उपासक वर्ग त्या कार्यक्रमाला जेव्हा मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात, तेव्हाच खऱ्या अर्थानं एखाद्या कार्यकर्त्याला कार्यक्रम करण्यामागे जी ऊर्जा मिळते, ती ऊर्जा आपल्यामुळे आज खऱ्या अर्थाने या दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांना लाभली. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो. बंधूंनो, वर्षावास हा जो काही विषय आहे, या विषयामध्ये मी आपणा समोर काय विषय मांडणार आहे, तर पहिलं म्हणजे वर्षावास म्हणजे नक्की काय, वर्षावास कधीपासून चालू झाला, वर्षावास चालू मागची जी कारण काय आहेत, वर्षावास करण्यामागचा हेतू काय आहे, वर्षावास हा भिक्खूंचा की उपासकांचा, यावरची नेहमी चर्चा केली जाते. त्याचबरोबर तथागत बुद्धांनी जे काही 45 वर्षावास केलेले आहेत, ते 45 वर्षावास कोणत्या ठिकाणी केलेले आहेत, कुठे कुठे केलेले आहेत, आणि त्याचबरोबर या वर्षावासाच्या काळाच्या निमित्तानं उपासक वर्गाने कोणती कुशल कर्म केली पाहिजे, यावर मी काही विचार मांडणार आहे. बंधूंनो, वर्षावास म्हणजे नक्की काय आणि वर्षावासाला सुरुवात कशी झाली. वर्षावास म्हणजे या शब्दावरूनच आपल्याला कळेल की वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे वास्तव्य करणं. या वर्षावासाला पाली भाषेमध्ये वस्सावास असं म्हणतात. वस्सा म्हणजे पाऊस आणि आवास म्हणजे वास्तव्य करणं, की या वर्षा काळामध्ये, या वर्षा ऋतूमध्ये एकाच ठिकाणी वास्तव्य करणं म्हणजे वर्षावास होय. आता या वर्षावासाला सुरुवात कशी झाली, तर तथागत बुद्धांच्या काळापासून वर्षावासाला सुरुवात झालेली आहे. आपणा सर्वांना माहित आहे की तथागत बुद्धांनी रोहिणी नदीच्या पाण्याच्या वादावरून जेव्हा परिवारजक म्हणून झाले, ग्रहत्याग केला. ग्रहत्याग केल्यानंतर वेगवेगळ्या ऋषी मुनींच्या आश्रमात जाऊन समाधीच्या मार्गाचा अभ्यास केला, सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास केला आणि 6 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर वैशाख पौर्णिमेच्या दिनी त्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रहरी जी सम्यक संबोधी प्राप्त झाली. ती सम्यक संबोधी प्राप्त झाल्यानंतर बुद्धांनी जवळजवळ 7 आठवडे जे मिळालेलं ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा तपासणी करण्याचं काम केलं आणि मग बुद्धांचं मन निष्क्रियतेकडे वळलं. बुद्धांना असं वाटू लागलं की जे मी अथक प्रयत्नानं जे काही ज्ञान मी संपादन केलेलं आहे, हे ज्ञान मी लोकांपर्यंत पोहोचवावं की न पोहोचवावं, लोकांना सांगावं की न सांगावं. जर मी ते सांगायला गेलो तर ते लोकांना कळेल की ना कळेल. आणि यामुळे बुद्धांचं मन हे निष्क्रियतेकडे वळल्यानंतर असं म्हटलं जातं की तथागत भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा जो काही ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की ब्रह्मलोकातून बृहस्पती नावाचा एक देवता, त्याला ब्रह्म सहस्पती म्हणून म्हटलं जातं, तो बुद्धांची ही निष्क्रियतेकडे गेलेली वाटचाल पाहिल्यानंतर तो ब्रह्मद्वय म्हणजे ब्रह्मलोक सोडून बुद्धांजवळ येतो. बुद्धांना वंदन करतो आणि असं म्हणतो की संपूर्ण जगभर अशी वार्ता पसरलेली आहे की आपण सम्यक संबुद्ध झालेला आहात आणि आपल्याकडे दुःख मुक्तीचा मार्ग आहे. बुद्धांना तो विनंती करतो की आपण या जगामध्ये अज्ञानामध्ये जी अडकलेली लोक आहेत,
दुःखामध्ये जी भरडलेली लोक आहेत या दुःखातून बाहेर काढण्यासाठी, अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी अशा लोकांना आपण धम्म सांगावा. आणि ही बुद्धांची विनंती, या बुद्ध त्या सहप्रस्ती म्हणजे ब्रह्म सहस्पतीची विनंती मान्य केल्यानंतर पहिल्यांदा मी माझा धम्म उपदेश कोणाला करावा याची तपासणी करत असताना त्यांच्या नजरेसमोर प्रथमतः आलार कालाम आठवले. परंतु आलार कालामांचा मृत्यू झाला हे त्यांना कळलं. त्यानंतर उदक रामपुतांची आठवण झाली, त्याचाही मृत्यू झाल्याचं त्यांना कळल्यानंतर त्यांच्या सोबत 6 वर्ष तपश्चर्या करत असत. ज्याला वैराग्याची कसोटी म्हटली जाते, ती वैराग्याच्या कसोटीमध्ये त्यांच्या सोबत असणारे जे 6 सोबती होते त्या 6 सोबत्यांची त्यांना आठवण झाली. आणि मग तथागत बुद्ध मृगदाय वनामध्ये, ज्याला ऋषीपतन म्हणून म्हटलं जातं, सारनाथ येथील मृगदाय वनामध्ये हे जे 6 सवंगडी त्यांचे होते त्या 6 सवंगड्यांना पहिला धम्म उपदेश करतात. त्याला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून म्हटला जातो, की जो आषाढ पौर्णिमेला केला गेला तो धम्मचक्र प्रवर्तन दिन, की ज्या दिवशी त्यांनी पहिला धम्म उपदेश केला. तो धम्म उपदेश कोणाला केला तर कौंडिन्य, महानाम, अश्वजित, कश्यप आणि भद्रे हे जे पंचवर्गीय भिक्खू आहेत, या पंचवर्गीय भिक्खूंना त्यांनी धम्म उपदेश केला. आणि त्यानंतर यश नावाचा जो राजपुत्र आहे त्या यश नावाच्या राजपुत्राला धम्म दीक्षा दिली. आणि मग यशच्या अनेक मित्रांनी सुद्धा धम्म दीक्षा घेतल्यानंतर भिक्खू संघाची स्थापना झाली. म्हणजे 60 भिक्खूंची संख्या झाल्यानंतर भिक्खू संघाची स्थापना झाली. आणि मग तथागत बुद्धांनी भिक्खू संघाला आदेश दिला की चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय आताय हिताय सुखाय देव मनुष्यानं देसेत भिक्खवे धम्म आदि कल्याणं मज्ज कल्याणं पर्योसान कल्याणं शांतं सर्वजनं केवल परिपूर्णं. हे भिक्खूनो, मी आपणास आदेश देत आहे की आपण सतत चारिका करत राहा. कशासाठी? की बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, लोकांवर दया करण्याच्या उद्देशाने देव आणि मनुष्य यांच्या कल्याणाकरता, हिताकरता, सुखाकरता या धम्माचा प्रचार करा. की भिक्खूनो, ज्याची सुरुवात कल्याणकारक, ज्याचा मध्य ही कल्याणकारक आणि ज्याचा अंत ही कल्याणकारक अशा या धम्माचा ब्रह्मचर्य अंगीकारून धम्म प्रचार करा. हा बुद्धांचा मिळालेल्या आदेशाप्रमाणे भिक्खू संघ 4ही दिशेला धम्म प्रचार करायला सुरुवात करू लागले. आणि हा धम्म प्रचार करत असताना वर्षभर धम्म प्रचार चालू झाला. 3 ऋतूंमध्ये धम्म प्रचार चालू झाला. उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, या 3 ऋतूंमध्ये जेव्हा धम्म प्रचार चालू झाल्यानंतर या पावसाळ्यामध्ये धम्म प्रचार करणं खूप कठीण होऊ लागलं. परंतु बुद्धांनी सुरुवातीला काय वर्षावासाला सुरुवात केली नाही. त्यामुळे अशी विनय पिटकातील महावग्गामध्ये असा एक प्रसंग आलेला आहे की तथागत बुद्धांचे भिक्खू संघ हा पावसाळ्यामध्ये धम्म प्रचार करत असताना पावसाळ्यात नुकतीच जन्माला आलेली जी गवतं आहेत, रोपटी आहेत, जीवजंतू आहेत, या जीवजंतूंना तुडवत जात, रोपट्यांना तुडवत जात, गवतांना तुडवत जात धम्म प्रचार आणि प्रसार करत आहेत. तेव्हा तिथला जो शेतकरी वर्ग आहे, तिथला जो रहिवासी वर्ग आहे, तो भिक्खू संघाला अशी दूषणं देऊ लागला की तथागत बुद्धांचा जो धम्म आहे तो सुविख्यात असा आहे. म्हणजे जो चांगल्या प्रकारे उपदेशलेला असा जो धम्म आहे, की जो सहज लोकांना कळणारा धम्म आहे, त्या धम्माचे अनुयायी, त्या धम्माचे भिक्षू अशा प्रकारे कसे वागतात की पावसाळ्याच्या काळामध्ये जीवजंतूंना तुडवत, रोपट्यांना तुडवत, गवतांना तुडवत, हिंसा करत धम्म प्रचार करत आहेत. परंतु अशा काही धर्मातली जी लोक आहेत की जो धम्म चांगल्या प्रकारे उपदेशलेला नसून सुद्धा, की ज्याला धर्म सुद्धा म्हणू शकत नाही, अशा धर्मातील साधू लोक या पावसाळ्याच्या काळामध्ये एखाद्या पक्षानं जसं घरटं बनून वास्तव्य करतो त्या पद्धतीने ते वास्तव्य करतात. परंतु तथागत बुद्धाचा जो भिक्खू संघ आहे तो पावसाळ्यात सुद्धा प्रचार करत आहे. आणि ही दूषणं जेव्हा भिक्खू संघाला लागू लागली, भिक्खू संघाची जेव्हा ही निंदा होऊ लागली,
तेव्हा या भिक्खू संघाने तथागत बुद्धांना विनंती केली, बुद्धांपर्यंत हा विषय नेला। तेव्हा तथागत बुद्धांनी भिक्खू संघाला आदेश दिला की भिक्खूनो, मी आपणास असा आदेश देत आहे की अनुजानामि भिक्खवे वस्साने वस्सन उपगणन तुतु, म्हणजे हे भिक्खूनो, या वर्षावासाच्या काळामध्ये, या वर्षा ऋतूमध्ये, या पावसाळ्यामध्ये मी आपणास अनुमती देत आहे की आपण एकाच ठिकाणी वास्तव्य करा। आणि त्या काळापासून खऱ्या अर्थानं वर्षावासाला सुरुवात झालेली आहे। त्याबरोबर वर्षावासाचं दुसरं कारण असं सांगितलं जातं की पूर्वी म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये दळणवळणाची साधनं नव्हती आणि त्यामुळे ओबड-धोबड रस्त्याने भिक्खू संघाला धम्म प्रचार करावा लागत असे। आणि या रस्त्यांमध्ये कधी कधी भिक्खू संघाची दुर्घटना झाल्याची उदाहरणं आपल्याला वाचायला मिळतात। पूर्वीच्या काळामध्ये नदी नाल्यांना म्हणजे त्या काळी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असे आणि या भरपूर पडलेल्या पावसामुळे नद्या नाल्यांना महापूर येत असे, ओढ्यांना महापूर येत असे आणि दळणवळणाची साधनं नव्हती, गाड्या नव्हत्या, त्यामुळे एक नदी पार करून दुसऱ्या गावी जावं लागत असे। अशा या पावसाच्या काळामध्ये अनेक भिक्षू या महापुरांमध्ये वाहून गेल्याची उदाहरणं ऐकायला मिळतात। त्याचबरोबर या पावसाच्या काळामध्ये पूर्वी तथागत बुद्धांनी भिक्खू संघाला असा आदेश दिला होता की एकच चिवर आपण परिधान करावं किंवा एकाच चिवरामध्ये राहावं। आणि या पावसाच्या काळामध्ये धम्म प्रचार करत असताना ते चिवर भिजलं जात होतं आणि त्यामुळे भिजलेल्या चिवरामध्ये तथागत बुद्धाच्या भिक्खू संघाला राहावं लागत होतं। त्यामुळे अनेक आजार सुद्धा चढत होते आणि त्या आजाराने सुद्धा भिक्खू मृत्यू पावल्याची उदाहरणं आपल्याला ऐकायला मिळतात। पावसाच्या काळामध्ये पिंडपात करणं म्हणजे ज्याला आपण भिक्षू गण जे आहेत ते भिक्षेवर त्यांचं उपजीविका चालत असते। या पावसाच्या काळामध्ये पिंडपात करणं सुद्धा कठीण होत होतं, त्यामुळे अनेक भिक्खू हे उपासमारीमध्ये सुद्धा त्यांचा मृत्यू झाल्याचे आपल्याला उदाहरणं पाहायला मिळतात। त्याचबरोबर भिक्खू संघाची जी तक्रार आहे ती शेतकरी वर्गाने सुद्धा बुद्धांजवळ केली होती की हे भिक्खू संघ म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये शेती मोठ्या प्रमाणात केली जात होती आणि या शेतांमधून संघाला प्रवास करावा लागत होता आणि त्या प्रवासामुळे शेतीची सुद्धा नुकसान होत होते। ही जेव्हा शेतकऱ्यांनी तथागत बुद्धांना तक्रार केल्यानंतर तथागत बुद्धांनी भिक्खू संघाला या पावसाच्या काळामध्ये एकाच विहारामध्ये, एकाच चैत्यामध्ये, एकाच स्तूपामध्ये ज्या ठिकाणी विहार आहेत, ज्या ठिकाणी स्तूप आहेत अशा ठिकाणी वर्षावासाचं अधिष्ठान करावं आणि त्या ठिकाणी आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत आपण वर्षावास करावा असा तथागत बुद्धांनी भिक्खू संघाला आदेश दिला आणि त्या काळापासून खऱ्या अर्थानं वर्षावासाला सुरुवात झालेली आहे। आणि या वर्षावासामध्ये आषाढ पौर्णिमा असेल, श्रावण पौर्णिमा असेल, भाद्रपद पौर्णिमा असेल आणि अश्विन पौर्णिमा, या 4 पौर्णिमा या वर्षावासामध्ये येत असतात। आणि वर्षावासाची समाप्ती ही अश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत केली जाते, त्याला वर्षावासाचा समारोप म्हणून म्हटला जातो। आणि हा कार्तिक पौर्णिमेपर्यंत 4 महिने होतात, म्हणून या वर्षावासाला चातुर्मास सुद्धा म्हटलं जातं। अशी ही वर्षावास सुरुवात करण्यासाठी ही ज्याला पूर्वपेटिका म्हटली जाते। वर्षावास का केला जातो, वर्षावासाला सुरुवात कशी झाली, ही त्याची पूर्वपेटिका आहे। अनेक ठिकाणी अशा गोष्टी ऐकायला येतात की वर्षावास हा फक्त भिक्खू संघासाठी आहे, की जो सतत चारिका करणारा भिक्खू संघ आहे त्या भिक्खू संघाला या पावसाच्या काळामध्ये एकाच ठिकाणी वास्तव्य करावं यासाठी बुद्धांनी भिक्खू संघाला दिलेला आदेश आहे। मग उपासक वर्ग वर्षावास का करतात? तर बंधूंनो, आपणा सर्वांना माहित आहे की आपला भारत देश हा शेती प्रधान देश आहे। आता सध्या शेतीचं प्रमाण कोकणामध्ये खूप कमी झालंय, परंतु पूर्वीच्या काळामध्ये मनुष्याचं जीवन हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून होतं आणि त्यामुळे बुद्धाच्या काळामध्ये शेतीची कामं मोठ्या प्रमाणात केली जात होती। परंतु त्या काळामध्ये जुलै महिन्यामध्ये जे पावसाचं प्रमाण एवढं असायचं की त्या पावसाच्या प्रमाणामध्ये जवळजवळ लोकांची शेतीची कामं संपलेली असायची। आपणा सर्वांना माहित असेल की पूर्वी कधी कधी लोक वड पौर्णिमेला भात लावणी आपली होत होती, शेती लावून झाली असायची आणि मग जुलै महिन्यापासून पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे शेतकरी शेतीची कामं करू शकत नव्हता। अशा वेळेस हा शेतकरी
घरामध्ये विश्रांती करत होता, त्याचं चित्त स्थिर झालेलं असतं, मन शांत झालेलं असतं. आणि अशा चित्त स्थिर झालेल्या उपासकानं किंवा शेतकऱ्यानं जर धम्म श्रवण केला, धम्म ऐकला, तो धम्म समजण्यासाठी, त्या धम्माचं अनुकरण करण्यासाठी, त्या धम्माची अनुभूती करण्यासाठी हा काळ अत्यंत महत्वाचा असं म्हटलं जातं. आणि म्हणून भिक्खू संघासोबत उपासक वर्गाला सुद्धा हा वर्षावास अत्यंत महत्वाचा आहे. कारण या वर्षावासाच्या काळामध्ये ज्या ठिकाणी भिक्खू संघ वर्षावासाचं अधिष्ठान करतात, ज्या ठिकाणी भिक्खू संघ वर्षावास करत असतात, अशा ठिकाणी जर उपासक वर्ग त्या ठिकाणी गेला आणि भिक्खू संघाकडून जर धम्म देशना त्यांनी ग्रहण केले, तर ती त्याला समजणं खूप सोपं होऊन जातं, कारण त्याचं चित्त स्थिर झालेलं असतं. आणि म्हणून उपासक वर्गासाठी सुद्धा हा वर्षावास अत्यंत महत्वाचा आहे. बंधूंनो, कोणतीही गोष्ट सुरुवात करत असताना त्याचा काहीतरी उद्देश असतो आणि तो उद्देश नजरेसमोर ठेवूनच एखादा कार्यक्रम आपण करत असतो किंवा एखादी गोष्ट करत असतो. बुद्धांनी वर्षावास करण्यामागचा उद्देशही काही आहेत की जे उद्देश महत्वाचे आहेत. ते उद्देश समजल्यानंतर वर्षावास का बुद्धांनी चालू केला हे चांगल्या पद्धतीने कळेल. आता आपण पंचशील म्हणालो की पानाती पाता वेरमणी सिक्का पदं समादियामी, की जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. म्हणजे बुद्धांनी हिंसा करण्यापासून लोकांना टाळलेलं आहे की लोकांनी अहिंसेच्या मार्गामध्ये यावं, कुणीही हिंसा करू नये. मग या वर्षावासाचा जो मुख्य उद्देश आहे तो अहिंसेचं पालन म्हणून आहे की भिक्खू संघाकडून चारिका करत असताना या पावसाळ्याच्या काळामध्ये जे काही सरपटणारे प्राणी असतील, जीवजंतू असेल, यांना तुडवलं जात होतं, यांची हत्या होत होती. आणि काही सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे भिक्खूंना दंश केल्यामुळे भिक्खू सुद्धा मृत्यू पावत होते. याची उदाहरणं जेव्हा बुद्धांच्या कानावर पडली तेव्हा बुद्धांनी असा उद्देश मनामध्ये आणला की भिक्खू संघाकडून अहिंसेचं योग्य पद्धतीनं पालन व्हावं. आणि म्हणून या अहिंसेच्या पालनासाठी खऱ्या अर्थानं बुद्धांनी वर्षावासाला सुरुवात केलेली आहे. दुसरा जो उद्देश आहे तो ध्यान आणि साधना. या वर्षावासाच्या काळामध्ये भिक्खू संघ एका ठिकाणी राहून ध्यान साधना करत असतात, चित्ताला एकाग्र करण्याचं काम करत असतात, चित्त थाऱ्यावर आणण्याचं काम करत असतात. आणि म्हणून हा उद्देश नजरेसमोर ठेवून की ध्यान साधनेमध्ये भिक्खू संघ प्रवीण व्हावा, ध्यान साधनेमध्ये त्यांनी उत्तम प्रगती करावी, उच्च पायरी गाठावी, यासाठी खऱ्या अर्थानं त्यांनी वर्षावासाला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर धम्माचा अभ्यास होतो. आपल्या सर्वांना माहित आहे की तथागत बुद्धांचा जो धम्म आहे तो त्रिपिटकामध्ये सामावलेला आहे. आणि त्रिपिटकामध्ये सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक हे 3 पिटक आहेत. ह्याला पेटारे असे म्हटले जातात. जवळजवळ 15,000 पुस्तक आहेत असं म्हटलं जातं. या महासागरासारखी म्हणजे बुद्धाच्या धम्माला महासागराची उपमा आहे. हा महासागराची उपमा असलेला जो धम्म आहे तो धम्म शिकण्यासाठी हा जो काही काळ आहे की भिक्खू संघानं ज्या ठिकाणी अधिष्ठान वर्षावासाचं घेतात त्या ठिकाणी हा धम्म जास्तीत जास्त अध्ययन करावं, त्या धम्माचं जास्तीत जास्त अध्ययन करावं की जेणेकरून हे धम्म जो काही अध्ययन करते तो धम्म जेव्हा वर्षावास समाप्ती झाल्यानंतर तो ज्ञान म्हणजे त्या धम्माचं ज्ञान त्यांनी मिळवलेलं असतो, तो धम्माचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचावं आणि लोकांना त्या धम्माचं लाभान्वित करावं. या उद्देश ठेवण्यास हा उद्देश नजरेसमोर ठेवून या 4 महिन्याच्या काळामध्ये भिक्खू संघाला धम्माचं गहन अध्ययन करता येतं आणि म्हणून त्यांनी वर्षावासाला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर चौथा उद्देश असा आहे की संघाची एकता. बंधूंनो, या काळामध्ये भिक्खू संघ एकत्र येऊन वर्षावास करत असतात आणि ज्या टायमाला भिक्खू संघ एकत्र येतो तेव्हा विनयाचं योग्य पद्धतीनं पालन होतं. भिक्खू संघाचे जे काही विनय आहेत, नियम आहेत, त्या नियमाचं योग्य पद्धतीनं पालन होतं. एकमेकांप्रती सहकार्य आणि मैत्रीची भावना वाढते. भिक्खू संघामध्ये एकमेकांमध्ये सहकार्य आणि मैत्रीची भावना वाढीस होण्यासाठी खऱ्या अर्थानं वर्षावासाला सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि जो शेवटचा उद्देश आहे तो म्हणजे लोक कल्याणाचा उद्देश की या वर्षावासाच्या काळामध्ये जो कोणी उपासक वर्ग किंवा उपासिका वर्ग भिक्खू संघाची ज्याला आपण म्हणतो भिक्खू संघाचं दर्शन घेण्यासाठी येतील
त्या सर्व उपासक आणि उपासिका वर्गांना धम्म देसना देणं म्हणजे लोकांचं कल्याण करणं, यासाठी हा उद्देश नजरेसमोर ठेवून तथागत बुद्धांनी वर्षावासाला सुरुवात केलेली आहे. बंधूंनो, वर्षावासाचं एक आध्यात्मिक सुद्धा महत्व आहे. ते असं महत्व आहे की वर्षावास म्हणजे बाह्य प्रवास थांबून, म्हणजे बुद्ध जे भिक्खू संघ तिन्ही ऋतूंमध्ये जो प्रवास करत होते, तो प्रवास थांबून अंतर्मनाचा प्रवास करणे. जे अंतर्मनाचा प्रवास, आपल्या मनामध्ये जे काय चाललंय, ज्याला लोभ मोह द्वेष या ज्या काही विकार आपल्या मनामध्ये निर्माण होतात, या विकारांचा म्हणजे अंतर्मनाचा प्रवास सुरू करणे. त्याचबरोबर या काळामध्ये लोभ द्वेष आणि मोह कमी करण्याचा अधिक परिश्रम करणे घेतला जातो. आणि त्याचबरोबर मनाची शुद्धी, मैत्री, करुणा आणि प्रज्ञा वृद्धिगत करण्यासाठी हा वर्षावासाचा उद्देश आहे. या वर्षावासाचा उद्देश ठेवून तथागत बुद्धांनी वर्षावासाला सुरुवात केलेली आहे. बंधूंनो, तथागत बुद्धांनी जवळजवळ 45 वर्षावास केलेले आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे की या वर्षावासामध्ये तथागत बुद्धांनी वर्षावास कुठे कुठे केलेले आहे. तर जो पहिला वर्षावास आहे, तो पहिला वर्षावास ऋषीपतन मृगदाय वनात पंचवर्गीय भिक्खूंसोबत केलेला आहे. की ज्या पंचवर्गीय भिक्खूंना म्हणजे आषाढ पौर्णिमेला ते पहिलं धम्मचक्र प्रवर्तित करण्यात आला, जो पहिला धम्म उपदेश करण्यात आला. आणि त्या पंचवर्गीय भिक्खून तथागत बुद्धांना आपले गुरु मानले. आणि त्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा सुद्धा म्हटली जाते. त्या पंचवर्गीय भिक्खूंसोबत तथागत बुद्धांनी ऋषीपतन या ठिकाणी पहिला वर्षावास केलेला आहे. बुद्धांनी दुसरा, तिसरा आणि चौथा जो वर्षावास आहे, तो वेणुवन विहार, ज्याला राजा बिंबिसारानं तथागत बुद्धांच्या भिक्खू संघाला किंवा बुद्धांना जे वेळुवन दान दिलं बिहार मधलं, त्या वेळुवनामध्ये त्यांनी दुसरा, तिसरा आणि चौथा वर्षावास केलेला आहे. जो पाचवा वर्षावास आहे, तो वैशाली मधील महावनामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर जो 6वा वर्षावास आहे, तो मंकुल पर्वत जे बिहार मध्ये आहे, त्या ठिकाणी त्यांनी वर्षावास केला. 7वा वर्षावास जो आहे, तो त्रयंशीस देवलोकात, की ज्या देवलोकामध्ये बुद्धांना असं कळलं की महामायेचा जन्म हा देवलोकामध्ये झालेला आहे. महामाया म्हणजे बुद्धांची जन्मदाते आई. आणि ज्या म्हणजे बुद्धांना बुद्धत्व म्हणजे ज्यांना बुद्ध व्हायचं असेल त्यांना आई वडिलांच्या ऋणातून मुक्त व्हावं लागतं. आणि म्हणून महामायेच्या आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी असं म्हटलं जातं अभिधम्मामध्ये की 2.5 पावलामध्ये बुद्ध देवलोकामध्ये गेले आणि तिथे महामायेला धम्म उपदेश केला आणि तिला धम्माच्या मार्गावर आरूढ केलं आणि बुद्ध आईच्या ऋणातून मुक्त झाले. त्या ठिकाणी बुद्धांनी देवलोकामध्ये 7वा वर्षावास केलेला आहे. त्यानंतर जो 8वा वर्षावास आहे, तो सुमारगिरी म्हणजे सुरम्य भेसकलाच्या वनामध्ये केलेला आहे. त्याबरोबर 9वा जो वर्षावास आहे, तो कौशंबी होसितराम, ज्याला सिंबिल वन म्हणतात, त्या सिंबिल वनामध्ये केलेला आहे. त्यानंतर जो 10वा वर्षावास आहे, तो पसिलियक म्हणजे मिर्झापूर मध्ये केलेला आहे. आणि 11वा जो वर्षावास आहे, तो नालाग्राम जे बिहार मध्ये आहे, त्या ठिकाणी त्यांनी वर्षावास केलेला आहे. 12वा वर्षावास हा बुद्धांच्या जीवनामधला अत्यंत कठीण वर्षावास म्हणून म्हटला जातो. भिक्खू संघाच्या जीवनामधला अत्यंत कठीण असा वर्षावास. हा वर्षावास वैरंजा नगरामध्ये म्हणजे त्या वैरंजा नावाचा जे गाव आहे, नगर आहे, त्या नगरामध्ये त्यांनी वर्षावास केलेला आहे. आणि 13वा वर्षावास हा चालीय पर्वत बिहार या पर्वतामध्ये केलेला आहे. 14वा वर्षावास श्रावस्तीमध्ये अनाथ पिंडकानं जे जेतवन विहार बुद्धांना दान केलेलं आहे. म्हणजे अनाथ पिंडकाचं दुसरं नाव सुदत्त आहे, की जो अनाथांचा वाली म्हणून म्हटला जातो, की जो अनाथांना पिंड देतो. पिंड म्हणजे काय, तर भोजनदान करणारा, त्याला अनाथ पिंडक असं म्हटलं जातं. तो अनाथ पिंडकांनी जे बुद्धांना जेतवन विहार दान केलं, त्या जेतवन विहारामध्ये तथागत बुद्धांनी 14वा वर्षावास केलेला आहे. जो 15वा वर्षावास आहे, तो कपिल वस्तू मधील निग्रोध रामामध्ये केलेला आहे. आणि जो 16वा वर्षावास आहे, तो अलवक नावाचा जो यक्ष आहे, त्याची गोष्ट आपल्याला सर्वांना माहिती आहे की जो अलवक नावाचा जो यक्ष आहे, त्या अलवक नगरीमध्ये बुद्धांनी 16वा वर्षावास केलेला आहे. जो 17वा वर्षावास आहे, तो राजगृहामध्ये केलेला आहे. 18वा वर्षावास चालीय पर्वत या चालीय पर्वतामध्ये केलेला आहे. आणि 19वा वर्षावास जो आहे, तो पुन्हा एकदा चालीय प्रदेशामध्ये केलेला आहे. 20वा वर्षावास
बुद्धांनी राजगृहामध्ये केलेलं आहे. आणि असं म्हटलं जातं की जवळजवळ 25 वर्षावास बुद्धांनी श्रावस्तीमध्ये केलेले आहे. असे एकूण 45 वर्षावास बुद्धांनी संपूर्ण जीवनामध्ये 45 वर्षावास केलेले आहेत. बुद्धांच्या जीवनामधला सर्वात कठीण वर्षावास ज्याला वेरंजा गावचा वर्षावास आहे, त्या वेरंजा वर्षा गावाची जी काही कहाणी आहे, गोष्ट आहे, ती गोष्ट माझ्या वाचनामध्ये आली, ती मी आपल्या समोर मांडत आहे. की वेरंजा नावाचं असं एक नगर होतं की जिथे भगवान बुद्धांनी आपला 12वा वर्षावास केला. तो अत्यंत कठीण असा वर्षावास मानला जातो. की एकदा भगवान गौतम बुद्ध त्या नगरामध्ये वास्तव्य करत असताना वेरंजक नावाचा ब्राह्मण तथागत बुद्धांना भेटण्यासाठी येतो. आणि बुद्धांना भेटल्यानंतर त्यांचं प्रवचन ऐकल्यानंतर तो एवढा प्रभावित होऊन जातो की बुद्धांशी वादविवाद करण्यासाठी आलेला असतो. तो वादविवाद करणं सोडून जातो आणि त्याच्या मनामधल्या असणाऱ्या ज्या काही शंका कुशंका असतात, त्या शंका कुशंका दूर झाल्यानंतर, बुद्धांबद्दल प्रभावित झाल्यानंतर तो बुद्धांना विनंती करतो की तथागत, आपण आपल्या संपूर्ण भिक्खू संघासह येणारा जो वर्षावास आहे तो माझ्या गावी वेरंजा नगरीमध्ये आपण करावा अशी विनंती करतो. बुद्धांनी त्याची विनंती मान्य करतात. आणि ज्या वेळेस वर्षावासाचा काळ येतो त्यावेळेस तथागत बुद्ध मथुरा नगरीच्या मार्गातून या वेरंजा नगरामध्ये जात असताना त्या काळी मथुरा नगरीमध्ये त्याच्या जवळपास असणाऱ्या आसपासच्या नगरांमध्ये दुष्काळ पडलेला असतो. आणि या दुष्काळामुळे लोकांच्या खाण्यापिण्याची खूप ज्याला हाणामारी होत असते. लोकांना सहज काही गोष्टी उपलब्ध होत नसतात. परंतु तथागत बुद्ध आपल्या महाप्राय संघासह या वेरंजा नगरीमध्ये येतात. वेरंजा नगरीत आल्यानंतर त्यांच्या समोर असं कळतं की ज्या वेरंजक नावाच्या ब्राह्मणानं तथागत हा वर्षावास करण्यासाठी आमंत्रित केलं, तो वेरंजक ब्राह्मण काय त्यांच्या स्वागतासाठी तिथे दिसत नाही. परंतु धम्माच्या विनयाप्रमाणे ज्या ठिकाणी आपण वर्षावास करत असतो त्या ठिकाणी एकदा वर्षावासाचं अधिष्ठान केलं की त्याच ठिकाणी हे 4 महिने वर्षावास करणं हा बुद्धाच्या धम्माचा नियम होता. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याही ठिकाणी दुष्काळ असल्यामुळे तथागत बुद्धांना किंवा भिक्खू संघाला भिक्षा खूप कठीण होऊ लागलं. परंतु योगायोगानं त्या नगरीमध्ये घोड्यांचा बाजार भरला गेला होता. आणि हा घोड्यांचा बाजार आजही त्या नगरीमध्ये भरला जातो असं म्हटलं जातं. या घोड्यांचा बाजार भरला गेला होता. अनेक शहरातून काही लोक घोडे घेऊन त्या ठिकाणी वास्तव्य करत होते. जेव्हा भंते आनंदाच्या कानी पडलं तेव्हा भंते आनंद त्या घोड्यांचा बाजार ज्या ठिकाणी भरला होता त्या ठिकाणी ते भिक्षा मागायला जातात. आणि त्या ठिकाणी भिक्षा मागायला गेल्यानंतर घोड्यांसाठी जो खाण्याचा पदार्थ होता त्याला जव म्हणून म्हटलं जातं की हलक्या प्रतीचं कडधान्य. त्या हलक्या प्रतीचं कडधान्य ते घोड्यांचे व्यापारी भिक्खू संघाला भिक्षा म्हणून देत होते. मग भंते आनंद काय करायचे आणि भिक्खू संघ काय करायचे, ते जे काही जव पदार्थ भिक्षा पात्रामध्ये त्यांना मिळत होता तो जव पदार्थ घेऊन तो वाट्यावर वाटून उकळीमध्ये कुटून खाण्यालायक बनवून त्यावर आपला उदरनिर्वाह करत होते. भंते आनंद हे तथागत बुद्धांचे सेवक होते. आणि त्यामुळे तथागत बुद्धांना सुद्धा हा जो काही जव पदार्थ, जो हलक्या कडधान्याचा पदार्थ म्हटला जातो की जो घोड्यांना खाण्यासाठी लायक असणारा जो पदार्थ, तो पदार्थ घेऊन तो बारीक कुटून वाटून उकळीमध्ये कुटून तो गरम पाण्यामध्ये भिजत ठेवून तथागत बुद्धांना ते भोजन म्हणून देत होते. एकदा असंच उकळीमध्ये कुटत असताना एक आवाज बुद्धांच्या कानावर पडला. तेव्हा बुद्ध आनंदाला विचारतात की हा आवाज कुठून येत आहे. तेव्हा ही संपूर्ण हकीकत की हे कडधान्य कसं मिळत होतं, ही संपूर्ण हकीकत जेव्हा बुद्धांच्या कानी पडते तेव्हा बुद्ध आपल्या संपूर्ण भिक्खू संघाप्रती आणि भंते आनंदांच्या प्रती अशा ह्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा चित्तामध्ये न विकार निर्माण करता एक स्थिर राहून भिक्खू संघानं या ठिकाणी या परिस्थितीला सामोरे गेल्याबद्दल त्यांच्या प्रती साधुवाद व्यक्त करतात. आणि हा 4 महिन्याचा वर्षावासाचा काळ समाप्त होत असताना धम्माच्या विनयाप्रमाणे असा नियम होता की ज्यांनी कुणी तुम्हाला वर्षावासाचं आमंत्रण दिलेलं आहे
त्या वर्षावासाचं आमंत्रण दिल्यानंतर वर्षावास समाप्तीच्या नंतर त्या ठिकाणी परत जाण्यासाठी त्याच व्यक्तीची अनुमती घ्यावी लागते. आणि म्हणून तथागत बुद्ध आपल्या भिक्खू संघासह त्या वेरंजा नावाचा जो ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाच्या घरामध्ये जातात. त्या ब्राह्मणानं तथागत बुद्ध आणि त्याच्या भिक्खू संघाला आपल्या दरवाजासमोर उभं पाहिल्यानंतर लज्जेनं मान खाली घालतो. त्याला कळते, आपली चूक कळते आणि बुद्धांना विनंती करतो की आपण महाकारुणिका दयावान आहात, आपण मला क्षमा करावी. मी माझ्या संसारिक जीवनामध्ये एवढा व्यस्त झालो होतो की मला आपल्या या वर्षावासाचं जे काही मी तुम्हाला निमंत्रण दिलं होतं हे निमंत्रण माझ्या काही लक्षात राहिलं नाही. तरी माझी आपणा सर्वांना विनंती आहे की तथागत बुद्ध आपल्या भिक्खू संघासह हे जे काय भोजनदान आहे ते आपण माझ्या घरी करावं. बुद्धांनी मनामध्ये वैरंजा नावाच्या ब्राह्मणाच्या बद्दल मनामध्ये कोणताही द्वेष भावना न ठेवता वेरंजाची विनंती मान्य केले आणि त्या ठिकाणी भोजनदान केलेलं आहे. बंधूंनो, बुद्धांच्या जीवनामधला हा अत्यंत महत्त्वाचा आणि कठीण वर्षावास म्हणून म्हटला जातो हा वेरंजा नगरीमध्ये झालेला आहे. आणि म्हणून या वेरंजा नगरीमध्ये हा वर्षावास बुद्धांनी केलेला आहे. आणि असे हे जेव्हा 45 बुद्धांनी वर्षावास केले, या 45 वर्षावासामध्ये अनेक प्रकारचे हाल अपेष्टा सुद्धा बुद्धांना सहन करावे लागले असेल. कारण या वेरंजा नावाच्या जो गावामध्ये जो दुष्काळ पडला होता या दुष्काळामध्ये सुद्धा जे काही त्यांना भिक्षा मिळत होती ती भिक्षा ग्रहण करून ते धम्म उपदेश करत होते. पूर्वीच्या काळामध्ये बुद्धाच्या धम्मामध्ये असा विनय होता की एकदा का भिक्खूंनी वर्षावासाचं अधिष्ठान घेतलं की वर्षावास समाप्ती होईपर्यंत तिथून जाता कामा नये. परंतु एकदा एक राजा उदयन यांनी भिक्खू संघासाठी एक बुद्ध विहार बांधलं आणि विहार बांधल्यानंतर हे विहार त्यांना दान देण्यासाठी भिक्खू संघाला किंवा बुद्धांना भिक्खू संघाला तो एक सेवकाद्वारे निमंत्रण पाठवतो आणि तो काळ वर्षावासाचा असतो. भिक्खू संघ त्या राजा उदयनला सांगतात की वर्षावास समाप्तीपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. राजा उदयनला खूप दुःख होतं की मी एवढा दानशूर व्यक्ती असून सुद्धा धम्माचा दायक असून सुद्धा धम्माला दान देणारा असून सुद्धा भिक्खू संघाने माझी विनंती मान्य केली नाही. आणि हा राजा उदयन दुःखी झाल्याचं भिक्खू संघाला कळल्यानंतर तथागत बुद्धांना भिक्खू संघ राजा उदयन दुःखी झाल्याचं कळवतात. तेव्हा बुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या भिक्खू संघाला काही दिवसांपुरतं वर्षावासातून बाहेर पडण्यासाठी अनुमती देतात. फक्त 8 दिवसाची अनुमती. कोणत्या कारणासाठी? जर भिक्खू संघाचं काम असेल तर भिक्खू संघाच्या कामासाठी आपण 7 दिवस 1 आठवडा बाहेर जाऊ शकता. भिक्खुनी संघाचं काम असेल तर त्या कामासाठी आपण 1 आठवडा बाहेर जाऊ शकता. त्याचबरोबर एखाद्या उपासक उपासिकाचं काम असेल किंवा एखाद्या धम्माच्या विद्यार्थ्याचं काम असेल त्यासाठी आपण तो आदेश म्हणजे तो आपण वर्षावास सोडून जाऊ शकता. परंतु काम झाल्यानंतर पुन्हा एकदा ज्या ठिकाणी आपण वर्षावास करता त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तथागत बुद्धांनी म्हणजे जे काही नियम लावलेले आहेत वर्षावासाचे नियम असतील किंवा त्यांच्या धम्माचे जे काही विनय आहेत ते विनय परिस्थितीनुसार लावलेले आहेत. जशी जशी परिस्थिती बुद्धांसमोर आली त्या परिस्थितीनुसार प्रमाणे बुद्धांनी वर्षावासाचे बोला किंवा धम्माचे विनयामध्ये बदल केलेला आहे. आणि हा तो विनयातला बदल आहे की आज आपण भिक्खू संघाला वर्षावासाचं जरी त्यांनी अधिष्ठान केलं असेल तरी आपण त्यांना धम्म कार्यासाठी प्रवचन देण्यासाठी या ठिकाणी बोलू शकतो. कारण आपल्या प्रवचन मालिकेमध्ये आदरणीय भंते बोधिशील असतील, आदरणीय भंते मैत्रेय घोष अविपाल असतील किंवा भंते संघपाल हे सुद्धा या वर्षावासाच्या काळामध्ये आपल्याला धम्मदेशना देण्यासाठी येणार आहेत. आणि अशा या महान व्यक्तींमध्ये मला आपल्यासारख्या माझ्यासारख्या अल्पबुद्धीच्या व्यक्तीला सुद्धा आपण संधी दिली त्याबद्दल मी आपले या ठिकाणी आभार मानतो. बंधूंनो, वर्षावासामध्ये उपासक वर्गाने कोणती कुशल कर्म केली पाहिजे यामध्ये बुद्ध असं म्हणतात की या वर्षावासाच्या काळामध्ये आपण दान पुण्य कर्म केलं पाहिजे. आता दान पुण्य कर्म करणं म्हणजे काय? तर दान केल्यानं काय होतं तर त्याग भावना निर्माण होते. एखाद्या वस्तूच्या प्रती आपल्या मनामध्ये लोभ किंवा मोह निर्माण होत नाही. ती वस्तू आपण दान दिली की आपल्या मनामध्ये त्याग भावना निर्माण होते. आणि म्हणून या वर्षावासाच्या काळामध्ये आले जो काही उपासक वर्ग असेल त्या उपासक वर्गानं भिक्खू संघासाठी दान धर्म करायचा असतो. मग कोणत्या प्रकारचा दान?
तर भिक्खू संघाचं वर्षावात चांगल्या पद्धतीने व्यतीत व्हावा यासाठी आपण आपल्याकडून भोजनदान करावं, अर्थदान करावं, त्यांच्यासाठी चिवरदान करावं, त्यांचा अष्टपरिष्कार दान म्हटलं जातं, ते अष्टपरिष्कार दान करावं, फळदान करावं, भिक्खू संघासाठी औषधदान करावे. हे दान पुण्य कर्म केल्यानंतर ह्या वर्षावासामध्ये हे दान पुण्य कर्म करणं गरजेचं आहे. या दान पुण्य कर्मामुळे आपल्या हातून एक कुशल कार्य घडतं. दान पुण्य कर्म केल्यामुळे या दानाच्या निमित्त जसं आज आदरणीय सुरुवात करत असताना शिर्के साहेब म्हणाले की इथले जे काही कार्यक्रम असतात हे लोकांच्या दानावर अवलंबून असतात. म्हणजे आपल्या एका दानामुळे अनेक लोकांना धर्मश्रवण करण्याची संधी मिळाली आहे आणि हे खूप मोठं कुशल कर्म आहे आणि हे कुशल कर्म या वर्षावासाच्या काळामध्ये करणं गरजेचं आहे. दुसरं, या वर्षावासाच्या काळामध्ये काय करावं तर शील सदाचाराचं पालन करणं, म्हणजे ज्याला उपवास आपण म्हणतो. या वर्षावासाच्या काळामध्ये आपण उपवास व्रत ग्रहण केलं पाहिजे. तर अष्टमीला असेल, अमावस्येला असेल, पौर्णिमेला असेल, 2 अष्टमी, अमावस्या आणि पौर्णिमा महिन्यातून 4 वेळा आपण उपवास व्रत धारण करू शकतो. आता उपवास व्रत म्हणजे नक्की काय तर पहाटे उठल्यानंतर स्नान केल्यानंतर 12च्या आत आपण भोजनदान केलं पाहिजे आणि भोजनदान करण्यापूर्वी पंचशील किंवा अष्टशील ग्रहण केलं पाहिजे. आणि या अष्टशील ग्रहण केल्यानंतर एखादी पती पत्नी सुद्धा त्यांनी सुद्धा ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. म्हणजे पतीनं पत्नी बरोबर बहिणीसारखा व्यवहार ठेवला पाहिजे आणि पत्नीनं पती बरोबर भावासारखा व्यवहार केला पाहिजे. या उपवास काळामध्ये पती पत्नीने एकमेकांबरोबर बहीण भावंडासारखं वागलं पाहिजे. उंच आसनावर बसता कामा नये, गादीवर झोपता कामा नये, सुगंधित पदार्थ जे असतात म्हणजे जे आपण अत्तर वित्तर वापरतो त्याचा वापर करता कामा नये. भोजन हे 12च्या आतच केलं पाहिजे. म्हणजे ज्याला विकाल भोजन वेरमणी म्हटलं जातं की विकाल भोजन अवेळी भोजन न केलं करता कामा नये. आपल्या हातून हिंसा घडता कामा नये, आपण आपल्या हातून चोरी घडता कामा नये, खोटे बोलता कामा नये किंवा मद्य किंवा मादक पदार्थांचं सेवन करता कामा नये. या अष्टशिलाचं ग्रहण करणं, अष्टशिलाचं पालन करणं म्हणजे खऱ्या अर्थानं उपवास व्रत आहे. हे शील सदाचाराचं जो जो व्यक्ती पालन करतो त्याची कीर्ती असं म्हटलं जातं जगभर पसरली जाते. जो शील सदाचाराचं पालन करतो तो व्यक्ती नेहमी धीर उद्योगी असतो आणि असा व्यक्ती अमाप संपत्ती गोळा करतो. शील सदाचाराचं पालन करणारा व्यक्ती एखाद्या श्रमणाच्या ब्राह्मणाच्या एका उंच वर्गीय लोकांच्या बैठकीमध्ये जर बसला तर ताठ मानेने तो बसू शकतो. आणि असा शील सदाचाराचं पालन करणारा जो व्यक्ती आहे तो मृत्यूच्या समयी तो सद्गतीत प्राप्त होतो, त्याचा मृत्यू चांगल्या पद्धतीने होतो. आणि म्हणून या वर्षाच्या काळामध्ये नव्हे तर संपूर्ण जीवनभरामध्ये आपण शील सदाचाराचं योग्य ते पालन केलं पाहिजे. बुद्ध पुढे जाऊन म्हणतात भावना म्हणजे साधना आणि विपसना. या वर्षाच्या काळामध्ये आपण ध्यान साधना किंवा विपसना म्हटली जाते की आता ताईने आपल्याकडून मंगल मैत्री करून घेतली. मैत्री ध्यान जे करून ज्याला आपण मेत्ता ध्यान म्हणतो, आनापान सती असेल, मेत्ता ध्यान असेल, हे आपण आपल्या घरामध्ये करू शकतो. याच्यानी आपलं जे भरकटणारं मन आहे जे त्याला माकडाची उपमा दिली जाते, मनाला आपल्या माकडाची उपमा दिली जाते की ह्या फांद्यावरून त्या फांद्यावर, त्या फांद्यावरून त्या फांद्यावर उड्या मारत असतं. हे मन काबूत करण्याचं, हे मन स्थिर करण्याचं, या चित्तावर आपली कमांड यावी, हे चित्त स्थिर व्हावं म्हणून आपण आपल्या घरामध्ये ज्याला साधना विपसना केली करणं गरजेचं आहे. त्यानंतर या वर्षावासाच्या काळामध्ये आपण धम्म श्रवण करणं की जो धम्म आजपर्यंत आपण ऐकलेला नाही तो धम्म जर समजून घ्यायचा असेल तर प्रथमतः त्या धम्माचं अध्ययन करणं. जर आपल्याला अध्ययन करण्यासाठी वेळ मिळाला नाही तर धम्म कमीत कमी श्रवण करणं. वेगवेगळ्या भिक्षूंकडून, वेगवेगळ्या उपासकांकडून, धम्म प्रचारकांकडून धम्म श्रवण करणं हे अत्यंत महत्वाचं काम आहे. वेळोवेळी धम्म श्रवण करणं हेच उत्तम मंगलवाचं महामंगल सूत्रामध्ये बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल, जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या उदरनिर्वाहाचा काम केल्यानंतर जे काही वेळ मिळेल त्या प्रत्येक वेळेमध्ये आपण धम्म श्रवण केला पाहिजे. आज युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रवचन आपल्याला ऐकायला मिळतात. ती प्रवचन ऐकली पाहिजे की जेणेकरून धम्म श्रवण केल्यानंतर तो नुसता धम्म श्रवण केला म्हणजे झालं नाही, तो केलेला धम्म श्रवण त्या धम्माचं प्रत्यक्ष अनुकरण करणं आणि अनुकरण केल्यानंतर त्याची अनुभूती घेणं म्हणजे यही पस्तिको, या आणि पहा. बुद्ध काय म्हणतात, या आणि पहा, प्रत्यक्ष पहा, अनुभवा. तो अनुभव घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून या वर्षावासाच्या काळामध्ये धम्म श्रवण करणं अत्यंत महत्वाचं आहे. या वर्षावासाच्या काळामध्ये धम्म देशना करणं, जो जो कोणी ज्याला कुणाला धम्म समजलेला आहे
ज्यांनी ज्यांनी कोणी धम्म श्रवण केलाय किंवा धम्म ऐकलाय, धम्म समजून घेतलेला आहे, त्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे की मला कळलेला जो धम्म आहे, मला समजलेला जो धम्म आहे, तो धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं, तो धम्म लोकांपर्यंत पोहोचवणं, त्या धम्माची देशना देणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. जो जो कोणी धम्माची देशना करेल, ज्याला ज्याला कुणाला धम्म कळलाय त्यांनी धम्म प्रचार आणि प्रसार करणं हा बाबासाहेबांनी दिलेला आदेश आहे. दरेकानं दरेकाला दीक्षा दिली पाहिजे, म्हणजे दरेकानं दरेकाला सुद्धा धम्म देशना दिली पाहिजे. जर मला एखादा धम्म कळला, धम्माचं तत्वज्ञान कळलं, जे मला कळलेलं तत्वज्ञान ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे वर्षावासामधलं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. त्याला नंतरचं जे 6वं कार्य आहे त्याला म्हणतात अपचायन. म्हणजे काय तर आदर करणं, आपल्या घरातील वडीलधाऱ्या लोकांचा सन्मान करणं. या वर्षावसाच्या काळामध्ये किंवा इव्हन आपल्या संपूर्ण जीवनामध्ये आपण आपल्या जन्मदात्या आई वडिलांच्या प्रती नेहमी आदरयुक्त भाव ठेवणं, त्यांच्या प्रती नेहमी ऋणी असणं, त्यांच्या प्रती नेहमी साधुवाद व्यक्त करणं, त्यांचा सन्मान करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर भिक्खू संघाचा सुद्धा आदर करणं, सन्मान करणं हे वर्षावसातलं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. त्यानंतर सेवा करणं. आपल्या घरामध्ये एखादा वृद्ध व्यक्ती असेल, आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीची सेवा करणं म्हणजे सेवा भाव जागृत करणं. एखादा भिक्षू जर वर्षावासाच्या काळामध्ये आजारी पडला तर त्याच्यासाठी जेवढी सेवा देता येईल ती सेवा करण्याचं आपण काम केलं पाहिजे. आताच उल्लेख केला की या कार्यक्रमाची सेवा कांबळे परिवारानं मला वाटतं केलेली आहे, कदम परिवारानं. ही हा सेवाभाव आपल्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. रुग्णांच्या प्रती सेवाभाव असला पाहिजे, एखाद्या आजाऱ्या व्यक्तीच्या प्रती सेवाभाव असला पाहिजे, वाडवडिलांच्या प्रती सेवाभाव असला पाहिजे. त्यांची सेवा करणं हे वर्षावासातलं अत्यंत महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर पतिदान. आता पतिदान म्हणजे काय? पती म्हणजे प्राप्ती आणि दान म्हणजे दान. जे काही आपण आपली कुशल कर्म करत असतो त्या कुशल कर्माची प्राप्ती किंवा आपण केलेले दानाचं श्रेय दुसऱ्याला देणं म्हणजे पतिदान होय. या काळामध्ये आपण जे काही पुण्य कर्म करू, कुशल कर्म करू, त्याचं श्रेय आपण दुसऱ्याला नेहमी दिलं गेलं पाहिजे. याला खऱ्या अर्थानं पतिदान असं म्हटलं जातं. त्यानंतर जे 9वं आपण जे कार्य कुशल कर्म केलं पाहिजे ते म्हणजे एखादी चांगली गोष्ट घडत असेल, एखाद्या संस्थेच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून किंवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संस्थेचं जर योग्य पद्धतीनं कार्य होत असेल, चांगलं कार्य घडत असेल, तर एखादा चांगला कार्यक्रम घडत असेल, एखादी चांगली गोष्ट घडत असेल तर त्याच्या प्रती नेहमी साधुवाद व्यक्त करणं, त्याच्या प्रती नेहमी कृतज्ञता व्यक्त करणं, त्याच्या प्रती नेहमी आभार व्यक्त करणं म्हणजे पतानुमोदन. आणि शेवटचं जे आहे त्याला सम्यक दृष्टी म्हटली जाते की या वर्षावासाच्या काळामध्ये आपला दृष्टिकोन हा सम्यक असला पाहिजे. सम्यक दृष्टी म्हणजे काय तर जसं आहे तसं पाहणं, ज्याला अनित्यतेच्या सिद्धांतामध्ये सम्यक दृष्टी अत्यंत महत्वाची आहे की जे आहे तशा पद्धतीनं पाहणं, त्याच्यामध्ये अडकून न बसणं म्हणजे सम्यक दृष्टी. ही कुशल कर्म वर्षावासाच्या काळामध्ये होणं गरजेचं आहे. आणि जो जो कोणी उपासक वर्ग या वर्षावासाच्या काळामध्ये ही 10 कुशल कर्म करेल तो आपलं आध्यात्मिक जीवन उंचवल्याशिवाय राहणार नाही, त्याचं आध्यात्मिक जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बंधूंनो, वर्षावास हा जसा भिक्खू संघासाठी महत्वाचा आहे त्याचबरोबर तुमच्या आमच्या सारख्या उपासक वर्गाला सुद्धा हा वर्षावास अत्यंत महत्वाचा आहे. बंधूंनो, शेवटी या वर्षावासातून एकच निष्कर्ष येतो, तो वर्षावास ही केवळ एका ठिकाणी राहण्याची परंपरा नसून आत्मशुद्धी, करुणा, अहिंसा आणि ज्ञानवृद्धी आणि समाजहित यांचा दुसरा संगम आहे. म्हणजे वर्षावास नुसती एका ठिकाणी वास्तव्य करण्याची गोष्ट नसून ते या वर्षावासाच्या निमित्तानं आपली आत्मशुद्धी करणं, आपलं मनाला शुद्ध करणं आणि मनाला शुद्ध करत असताना मनामध्ये करुणा, अहिंसा आणि ज्ञानवृत्ती आणि समाजहिताच्या बद्दल ज्ञानवृत्ती झाल्यानंतर, करुणा भाव वाढल्यानंतर समाजहिताचा संगम करणं म्हणजे खऱ्या अर्थाने वर्षावास होय. आणि म्हणून या वर्षावासाला बौद्ध धर्मामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे. बंधूंनो, जवळजवळ 45 मिनिटं मी बोललेलो आहे. शेवटची एक गोष्ट सांगतो आणि मी माझा या ठिकाणी धर्म जे काय मला जो धर्म कळला, तो काय कुठला मी जे काय वाचला होता तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम केलेलं आहे. आपल्या मनाची कितपत म्हणजे तुम्हाला यातून ज्या काही गोष्टी मान्य होतील, ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टीचा आपण स्वीकार करावा. माझ्याकडून ज्या काही चुकीच्या गोष्टी गेल्या असतील
त्या चुकीच्या गोष्टीचा आपण स्वीकार न करता त्याच्यामध्ये किती चांगला बदल करता येतो बदल करण्याचा आपण प्रयत्न करावा. जाता जाता एकच गोष्ट सांगेन की असाच एक राजा होता आणि त्या राजाच्या मनामध्ये नेहमी अशी भावना असायची की माझ्या नगरामधली जी लोक आहेत ती नेहमी सुखी असावीत, संपन्न असावीत, कोणी दरिद्री नसावा, कोणी गरीब नसावा. एकदा हा राजा आपल्या राज्यातील एका नगरामध्ये फेरफटका मारत असताना एका नगराच्या मध्यभागी गेल्यानंतर त्या ठिकाणी एक तुटक्या फुटक्या अवस्थेमध्ये एक झोपडी पाहतो. राजाला खूप दुःख होतं. अरे रे, माझ्या ह्या नगरामध्ये, माझ्या ह्या राज्यामध्ये असा कोण हा दरिद्री व्यक्ती आहे की तो एवढा दरिद्री आहे. आणि म्हणून आपल्या सेवकांना सांगून त्या दरिद्री व्यक्तीला आपल्या राज दरबारामध्ये बोलवतो. राज दरबारात बोलवल्यानंतर त्या दरिद्री व्यक्तीला राजा प्रश्न करतो की तू असा दरिद्री काय, दुःखी काय. तेव्हा तो सर्व हकीकत सांगितल्यानंतर राजाच्या मनामध्ये करुणाभाव निर्माण होतो आणि तो राजा त्या दरिद्री व्यक्तीला 1 एकर चंदनाची बाग दान करतो. हा दरिद्री व्यक्ती सुखी होतो, आनंदी होतो की राजाने मला 1 एकर चंदनाची बाग दिलेली आहे आणि तो आनंदी होतो आणि पुन्हा आपल्या ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी येतो. काही वर्षानंतर पुन्हा एकदा राजा त्याच नगरामध्ये त्याच ठिकाणी फेरफटका मारत असताना त्याच ठिकाणी त्या दरिद्री व्यक्तीची तीच दरिद्री झोपडी त्या ठिकाणी पाहायला मिळते. राजाला पुन्हा एकदा दुःख होतं की ज्या मी व्यक्तीला 1 एकर चंदनाची बाग दान केली तो व्यक्ती पुन्हा दरिद्री कसा. आणि म्हणून पुन्हा त्याला एकदा राजा त्याला पुन्हा बोलावणी करतो, पुन्हा विचारतो की मी तुला 1 एकर चंदनाची बाग दिली, त्या चंदनाच्या बागेत तू केलंस काय. बंधूंनो, हा जगामधला असा दरिद्री व्यक्ती आहे की ज्या दरिद्री व्यक्ती राजाला असं म्हणतो की महाराज, आपण जी 1 एकर चंदनाची बाग दिली त्या चंदनाच्या बागेतील चंदनाची लाकडं तोडून मी त्याचा कोळसा बनवला. जगामध्ये असा पहिला दरिद्री व्यक्ती आहे की ज्यांनी चंदनाच्या बागेतून चंदनाची लाकडं तोडून कोळसा बनवला आणि तो कोळसा मी कवडीमोल भावाने विकला, त्यामुळे मी पुन्हा दरिद्री झालो. राजा त्या पुन्हा दरिद्री व्यक्तीला असं म्हणतो, अरे एक तरी लाकूड आहे का तुझ्याकडे. महाराज, मी माझ्या कुऱ्हाडीचा जो दांडा आहे तो मी चंदनाचा बनवलेला आहे. आम्ही सर्वजण शेतकरी वर्गातून आलेलो, आपल्या कुऱ्हाडीचा दांडा हा चंदनाचा नसतो, पण या दरिद्री व्यक्तीनं कुऱ्हाडीचा दांडा हा चंदनाचा बनवलेला असतो. राजा त्या व्यक्तीला म्हणतो, अरे धावत जा आणि तो कुऱ्हाडीचा दांडा घेऊन ये. हा धावत धावत येतो, तो कुऱ्हाडीचा दांडा घेऊन येतो. ते चंदनाची दांडा आल्यानंतर राजा म्हणतो की बाजूला एक लाकूड व्यापारी आहे, त्या लाकूड व्यापाऱ्याला हा चंदनाची जी जो दांडा आहे तो दांडा त्याला विक. तो विकल्यानंतर त्याला मुठभर पैसा मिळतो. बंधूनो, हा दरिद्री व्यक्ती म्हणून म्हणजे जेव्हा चंदनाची म्हणजे चंदनाचा दांडा विकत दिल्यानंतर जे मुठभर पैसे मिळाल्यानंतर मग त्याच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडतो. बंधूनो, बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला बौद्ध धर्मासारखा विज्ञानवादी धर्म देऊन जो 1 एकर नव्हे तर अनेक एकराची चंदनाची बाग दान दिलेली आहे. या चंदनाच्या बागेतून आपण आपलं जीवन सुखी करावं, आपण आपल्या जीवनाचा उद्धार करावा की पुन्हा त्या दरिद्री व्यक्तीसारखं दरिद्री बनावं, ही याचं सिंहावलोकन करण्याची आज गरज आहे. याचा विचार करण्याची आज गरज आहे. आणि म्हणून आपल्याला बाबासाहेबांनी हा जो काही विज्ञानवादी धर्म दिलेला आहे की या विज्ञानवादी धर्माची आम्ही नुसती कास पकडली, विज्ञानवादी धर्माचा आम्ही फक्त स्वीकार केला आणि आमच्या जीवनामध्ये एवढा आमूलाग्र बदल झालेला आहे की आज आम्ही उंच ठिकाणी राहू लागलो, प्रशस्त ठिकाणी आम्ही आमची घरं घेऊ लागलो, आमची मुलं चांगले शिक्षण घेऊ लागली. आज आमची लोक चांगल्या हुद्द्यावर नोकरी करू शकले. आज खऱ्या अर्थानं त्या धर्माचं जर आम्ही तंतोतंत पालन केलं, त्याचं जर अनुकरण केलं तर याही पेक्षा आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. जगामध्ये बौद्ध अनुयायी या सर्वात सुखी संपन्न व्यक्ती बनेल, परंतु त्या धर्माचं अनुकरण केल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून म्हटलं जातं बौद्ध म्हणजे शेवटला धर्मपालन गाथेमध्ये असं म्हटलंय की सब पापस्य करणं कुशलस्य उपसंपदा सचिंत परियोदपनं एतम बुद्धान शासन. सर्व पापाचा नायनाट करणं आणि कुशल कर्माचं संचयन करणं हा बुद्धाचा धर्मोपदेश आहे. बुद्धाच्या धर्माची जर व्याख्या सांगायला गेला तर एकाच शब्दामध्ये आपण सांगू शकतो, जी अकुशल कर्म आहे त्या अकुशल कर्माचा नायनाट करणं आणि पुण्य कर्माचं संचयन करणे म्हणजे बुद्धाचा धर्म होय.
आणि हा धम्म तुम्ही आम्ही अंगीकारणं गरजेचं आहे. त्या धम्माचं पालन करणं गरजेचं आहे. एखादा प्रवचनकार, एखादा भिक्षू जेव्हा आपल्याला धम्मदेशना देत असतो, ती धम्मदेशना ऐकल्यानंतर त्यातलं एक तरी तत्वाचं आपण अनुकरण केलं, एक तरी तत्वाचं आपण पालन केलं तर आपलं जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. बंधूंनो, जास्त काही न बोलता माझ्या ऐपतीप्रमाणे, माझ्या वाचनाप्रमाणे जो काही वर्षाव म्हणजे बुद्धांचे वर्षावास या विषयावर जी काय मला मांडणी करता आली ती मी आपल्या समोर मांडलेली आहे. यदा कदाचित माझ्याकडून काही चूक झाली असेल तर आपण मला क्षमा करावी अशी या ठिकाणी मी आपल्या समोर क्षमा मागतो आणि आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो. हा वर्षावासाचा काळ आपल्या सर्वांच्या प्रती म्हणजे सर्वांचा चांगला जावो, मंगलमय जावो अशी आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.